नमस्कार, मी मेघनाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी इथं भेंडी फ्राय बनवून दाखवणार आहे, जे की सगळ्यांना खूप आवडेल. वेगळी आणि नवीन पद्धत आहे आणि झटपट होणारं सुद्धा आहे. तर तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये अशा पद्धतीचा ऑफिससाठी डबा आहे तो लवकर बनवू शकता. तर त्यासाठी मी इथं भेंडी घेतलेले आहेत. तर भेंडीचे पहिलं दोन्ही साईडचे इथं भाग आहे तो पहिलं कट करून घेतलं आणि त्यानंतर इथं कांदा घेतलेले आहेत. एक 3 ते 4 मी इथं छोट्या आकाराचे कांदा घेतलेले आहेत. त्याला पातळ आणि उभे असं कट करून घ्यायचे आहेत. तर इथं भेंडीसुद्धा कट करून झालेला आहे आणि त्यानंतर कांदासुद्धा इथं कट करून झालेला आहे. तर आपल्याला अजून इथं मिरची लागणार आहे. तर तो पहिलं मी इथं मिरच्या आहे तो असा उभाच आहे, पण उभ्यामध्येच 1-2 भाग इथं मी केलेलं नाही, पण मध्ये असं चिरून घ्यायचं आहे. तर बघू शकता सगळे मिरच्या आहे तो असं मधोमध मी इथं चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता भेंडी आहे तो खूप असं कवळे आहेत आणि त्यानंतर कांदासुद्धा असं कट करून घेतलेला आहे. तर इथं बेसन आहे तो साधारण 3 ते 4 चमचा मी इथं बेसन आहे तो घेणार आहे. तर आज आपण जरा वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी बनवणार आहोत. त्यामध्ये 1 चमचा इथं तांदळाचं पीठ आहे तो घालून घेतलेला आहे. सोबतच थोडंसं लाल तिखट, थोडंसं हळद, चवीपुरतं मीठ, थोडंसं जिरा पावडर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सोबतच ओवा इथं घालून घेणार आहे. तर सगळं घालून झालेलं आहे. तर आता आपण हाताने किंवा चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून जसं आपण भजीसाठी पीठ आहे तो मिक्स करून घेतो, तर तशा पद्धतीचं हे आपल्याला पातळ असं हे बॅटर आहे तो तयार करून घ्यायचा आहे. तर थोडंसं पाणी घालून ह्याच्यामधलं जे काही गाठी वगैरे असतील तर ते सगळं काढून अशा पद्धतीनं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं सोडा आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे. तेल इकडं गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तेल छान पहिलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं पीठ घालून तेल गरम झालं आहे का नाही ते बघायचं आहे. आणि त्यानंतर जे आपण भेंडी कट करून ठेवलेलं होतं त्यातलं एक भेंडी घ्यायचा आणि बेसनाच्या पिठामध्ये असं बुडवून आपल्याला तळण्यासाठी तेलामध्ये घालायचं आहे. कढईमध्ये जेवढं आपल्याला इथं भेंडी बसतात तेवढं आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता भेंडीला बेसनाचं कूट आहे तो खूप असं पातळ इथं झालेलं आहे. खूप जाडसरसुद्धा नाही करायचं. भेंडी तेलामध्ये तळण्यासाठी टाकल्याबरोबर त्याचे बुडबुडे जास्त येतात आणि त्यानंतर थोडंसं कमी होऊन अशा पद्धतीचं हे भेंडी आहे तो तळून तयार होतात. तर तळून झालेलं आहे, झटपट होतं, खूप वेळसुद्धा नाही लागत. गॅस बारीक किंवा मध्यम ठेवलात तरीही चालेल किंवा मोठं ठेवलात तरीही चालेल. तर सगळे भेंडी असंच मी इथं तळून घेणार आहे. तर खूप छान पद्धत आणि असंच सुद्धा तुम्ही हे भेंडी फ्राय आहे तो खाऊ शकता. तर लहान मुलांना तर हे असंच खायला खूप आवडतं. तर तेल थोडंसं कमी पडलं आणि त्यामुळे मी इथं 2 ते 3 चमचे तेल आहे तो आणखीन थोडंसं गरम होण्यासाठी टाकून दिलेला आहे. आणि त्यानंतर आता आपण फोडणी देऊयात. त्यासाठी इथं जिरा आणि मोहरी आहेत तो घालून घ्यायचा आहे. तर ह्या भाजीला थोडंसं तेल आहे तो जास्ती तेलात घेतलेला आहे. तुम्ही कमी घेतलात तरीही चालेल. तर जिरा आणि मोहरी पहिलं तडतडून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण, कांदा हे आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तर लसूण, कांदा हे सगळं 2 ते 3 मिनटं पहिलं आपल्याला छान असं मिक्स करत हलवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इकडं दुसऱ्या भांडीमध्ये चवीपुरतं मीठ घ्यायचं, लाल तिखट, थोडंसं हळद, हे सगळे मसाले आपल्याला एकत्र इथं ठेवायचं आहे. थोडंसं गरम मसाला, धनिया मसाला, हे सगळं इथं आपल्याला मसाले आहे तो एकत्र करून घालायचा आहे. थोडंसं कलरसाठी मी इथं काश्मीरी लाल मिरची वापरत आहे आणि थोडंसं आमचूर पावडर आहे तो घालून घ्यायचा आहे. आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला घातला तरीही चालेल. तर थोडंसं पाणी घालून हे सगळं मसाला आहे तो असं मिक्स करून घ्यायचा आहे. पाणी खूप जास्त देखील नाही घालायचं.
तर सगळं मसाला मिक्स करून झालं आणि इकडं कांदासुद्धा छान असं तेलामध्ये परतवून झालं की आपण तो मसाला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे. तर बघू शकता कांदा आहे तो छान असं याचा कलर आहे तो दिसत आहे. आणि आता हे मसालासुद्धा सगळे आता ह्याच्यामध्ये घालायचा आहे. गॅस इथं बारीकच ठेवलेला आहे आणि बारीक गॅसवरच आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस जर मोठं केलं की आपलं हे सगळं मसाला जे आहे तो खाली कढईला चिकटून राहील आणि सगळं मसाला जे आहे तो सगळं जळूनसुद्धा जाईल. त्यामुळे अशा पद्धतीचं थोडंसं पाणी घालून सगळे मसाला एकत्र करून तुम्ही अशा पद्धतीचं घालू शकता आणि कलर देखील खूप छान येतो त्याने. तर सगळं मिक्स करून घेत आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि त्यानंतर शेवटचं आपल्याला हे जे आपण फ्राय करून घेतलेलं आहे भेंडी, तर ते सगळे भेंडी आहे तो याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ताट झाकून साधारण 3 ते 4 मिनिटासाठीच मी हे बारीक गॅसवर ठेवून देणार आहे. म्हणजे छान असं ते सगळं स्मेल आहे तो भेंडीमध्ये उतरेल. आणि त्यानंतर इथं आपलं भेंडी फ्राय बनवून तयार झालेलं आहे. तर तुम्हीसुद्धा घरात अशा पद्धतीचं भेंडी फ्राय नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.